नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रेया माधव रोकडे आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकते। मी तुम्हाला मगर आणि माकडाची गोष्ट सांगणार आहे। एका तलावात एक मगर राहायचा। तो खूप म्हातारा होता। एके दिवशी त्याला शिकार करायला यायचेच नाही। एके दिवशी तो एका जांभुळाच्या झाडाखाली बसला। ते झोपी गेला। त्याच्या पाठीवर एक जांभूळ पडलं। तो जागी झाला। तो म्हणला, हे कोणते फळ आहे? मी याला खाऊनच बघते। त्याने ते फळ खाल्ले। त्याला खूप छान वाटले। त्याने वर बघले तर तिथे एक माकड बसलेला होता। तो जांभूळ खात होता। मगर म्हणाला, अरे माकडा, मला थोडेसे ते फळ दे की? माकड म्हणाला, हो मी नक्कीच देईन। माकडाने पानाच्या टोकरीत खूप सारे फळ दिले। मग मगरने ते फळ सर्व खाल्ले। माकडाला म्हणला, अरे माकडा, माझ्या बायकोसाठी थोडेसे फळ दे। माकडांनी फळ दिले आणि मगर निघाला। मगराच्या बायकोने ती फळं खाल्ले। मगराची बायको म्हणाली, वा, किती छान आहे हे फळं, किती छान आहेत हे फळं। जर ही फळंच एवढी गोड असतील तर त्याचा हृदय किती गोड असेल। मगर म्हणाला, नाही, मी असं करू शकत नाही। तो माझा मित्र आहे। बायकोच्या हट्टाने त्याला त्याच्या मित्राला घेऊन यावे लागले। मगर माकडाकडे गेला। मगर म्हणाला, अरे माकडा, माझ्या बायकोने तुला जेवायला बोलवलंय, तू चल। माकड म्हणाला, हो मी नक्कीच येईल। माकड मगराच्या पाठीवर बसून तिकडे चालला। मग मगर म्हणाला, अरे मित्रा, मी तुला खोटे बोलले। माझी बायको तुला जेवायला नाही तर जेवण खायला बोलवती। माकड म्हणला, अरे माझं हृदय तर झाडावरच आहे। थांब, मी पटकन जाऊन आणते। मग माकड पटकन झाडावर गेलं आणि मगराला म्हणाला, अरे वेड्या, तुला एवढंही माहीत नाही की माझं हृदय जर झाडावर असेल तर मी जिवंतच कसा असेल? धन्यवाद।